श्रीमंत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं जाऊ दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे असं स्वामीचरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरू करते। बघा, आपल्या आयुष्यात काही अडचणी असतात, घरामध्ये भांडणं असतात, घरामध्ये पैसा टिकत नाही, पतीची प्रगती होत नाही, मुलांची प्रगती होत नाही, घराची प्रगती होत नाही। त्यावेळेला आपल्या घरामध्ये पितृदोष असतात किंवा अजून काही वाईट शक्ती असते, नकारात्मकता असते। हे सगळं काढून टाकण्यासाठी उद्या आपल्याला कालाष्टमीला एक सेवा करायची आहे, एक उपाय करायचा आहे। उद्या 2024ची पहिली कालाष्टमी आणि मार्गशीर्षातला चौथा गुरुवार आणि 2024चा पहिला गुरुवार। तर आपण ह्या दिवशी म्हणजे बघा, आपण ज्या ज्या तिथीला ज्या ज्या वारी आपण ज्या सेवा करतो त्या खूप महत्त्वाच्या असतात। म्हणून आपल्याला उद्या कालाष्टमीला आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी, आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी संकट, दुःख, अडचणी, कष्ट जे संकट, दुःख, अडचणी, कटकटी, भांडणं निघून जाण्यासाठी उपाय करायचे। तर उद्या आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची। ती काय आहे बघा। तर आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात आपण चपाती, पोळी, भाकरी जी काय करा, कोणी चपाती म्हणतं, कोणी पोळी म्हणतं किंवा भाकरी, जे काय आहे ते पहिली चपाती असेल ती पहिली चपाती आपण गाईला खाऊ घालायची। त्या चपातीवरती गुळाचा खडा आणि चण्याची डाळ ठेवायची आणि ते गाईला खाऊ घालायचं। त्यामुळं काय होतं, आपण 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य मिळतं। कारण गायीची पूजा करणं म्हणजे 33 कोटी देवांची पूजा करण्यासारखं आहे। आणि हे खाऊ घातल्यानंतर गायीला आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती नक्की होते आणि आपल्या घरातले पैशाच्या अडचणी निघून जातात। त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, नवरा बायकोंचं पटत नाही, मुलाचं वडिलांचं पटत नाही, घरात सदैव कोणी ना कोणी आजारी असतं। ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पितृदोषामुळे घडत असतात। तर आपण उद्या काय करायचं, आपल्या घरामध्ये पहिली चपाती जी केली ती आपण गाईला खाऊ घातली। दुसरी चपाती जी आहे किंवा भाकरी जी दुसरी आहे त्यावरती आपण करंगळी जवळचं हे बोट आणि त्याला लागून दुसरं बोट, ह्या दोन मधल्या बोटाने मोहरीच्या तेलामध्ये ही दोन बोटं बुडवायची आणि भाकरीच्या मधून एक अशी रेष मारायची आणि त्या भाकरीचे 2 भाग करायचे, अर्धे अर्धे, आणि एक भाग काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचा आणि दुसरा भाग लाल, पांढरं जे काय कुत्रं तुम्हाला दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालायचा। ही भाकरी खाऊ घातल्यानंतर त्या कुत्र्याने ही भाकरी खाल्ली तर तुमच्यातले पितृदोष निघून गेलेले आहेत, तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळालेला आहे असं समजायचं। समजा ही भाकरी कुत्र्याने नाही खाल्ली तर तुम्हाला पितृदोष लागलेले आहेत, तुमच्या घरात पितृदोष आहेत हे तुम्ही समजायचं। त्यावेळेला तुम्ही प्रत्येक महिन्याची कालाष्टमीचा उपवास करायचा। समजा तुम्हाला हे दोन्ही उपाय जमले नाहीत तर उद्यापासून प्रत्येक कालाष्टमीला तुम्ही कडू मोहरीचं तेल आणायचं आणि उडदाच्या डाळीच्या पिठाचे भजी करायचे आणि हे कुत्र्यांना खाऊ घालायचे। हे खाऊ घालायला तुम्ही कुत्र्यांना खाऊ घातल्यानंतर जिथं कुत्रे असतात तिथं तुम्ही ते भजी टाकल्यानंतर तुम्ही मागे फिरून न बघता घराकडे निघून यायचं, बाहेर हातपाय धुवायचे आणि घरात प्रवेश करायचा आणि देवाजवळ बसून तुमच्या गुरूंना प्रार्थना करायची की आमच्या घरातले पितृदोष निघून जाऊ देत। हे तुम्ही उद्या नक्की करायचं, कारण त्यामुळे तुमच्या घरातील पितृदोष निघून जातील, तुमच्या घरात जी भांडणं आहेत ते मिटतील, तुमच्या मुलांची प्रगती होईल, पतीची प्रगती होईल, घराची प्रगती होईल आणि घरात तुमच्या सदैव सुख, आनंद सगळं मिळेल। मी हे जे उपाय सांगते हे ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार आहेत। तुम्ही हे उपाय नक्की करून स्वतः अनुभव घ्या। ज्यांना पैसे खूप घालून मोठ्या मोठ्या पितृदोषच्या शांती करता येत नाही त्यांनी हे छोटे छोटे उपाय घरातल्या साहित्यात करू शकता। हे उपाय आपण स्वस्तात घरी करा। म्हणून मी सांगते, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला तर ज्यांना शक्य नाही पैसे देऊन पितृदोषची शांती करणं, त्यांनी हे उपाय केले तर त्यांचे पितृदोष निघून जातील, त्यांच्या घरामध्ये सुख, समाधान, आनंद येईल। दुसऱ्याचं सुख आपलं सुख मानायला शिका, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानायला शिका,
दुसऱ्याचं चांगलं चिंता मग आपलं चांगलं होईल असं समजा. स्वामी समर्थ महाराज नक्की तुमचं चांगलं करेल. जर तुम्ही मनात कुठंतरी वाईट शंका ठेवून दुसऱ्याबद्दल जर वरून चांगलं बोलत असाल, आत तुमची कुचकी भावना असेल, दुसऱ्याचं वाईट चिंतत असाल, तर स्वामी समर्थ महाराज नक्की तुमचं वाईट करतील. हे मी तुम्हाला 100% सांगते. कारण तुम्ही प्रत्येक वेळी अनुभव घ्या. जर तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंतायला गेला, दुसऱ्याचं चांगलं करायला गेला, तर स्वामी समर्थ महाराज नक्की तुमचं चांगलं करणार. हे मी 100% तुम्हाला सांगते. आणि म्हणून सांगते, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. लोकांना उपाय माहीत होऊ द्या, त्यांचं पितृदोष निघून जाऊ द्या, त्यांचं चांगलं होऊ दे. स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं करतील. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे नवीन नवीन व्हिडिओमधून उपाय, सेवा, तोडगे मिळतील. तुम्हाला त्याचा फायदा होईल. ह्यातून तुमचा फायदा होण्यासाठी हे मी उपाय सांगत असते. तुमचं चांगलं व्हावं ह्यासाठी मी हे उपाय सांगत असते. हे नक्की करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, काहीतरी कमेंट करा. आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अगदी मी मनापासून सेवा सांगितलेल्या करा आणि स्वतः अनुभव घ्या. मी सुद्धा काही सेवा उपाय करत असते. माझ्या घरात सुद्धा फरक पडलेला आहे, तसं तुमच्या सुद्धा घरात फरक पडू दे, हे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.